ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त आणि वळण घेणारा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि त्यामध्ये आता प्रियाचा खरा चेहरा अर्जुन समोर येताना आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि पुन्हा एकदा प्रतिमाला गायब करून प्रतिमाला मंदिरातून पळवण्याचा प्लान आता सायली आणि अर्जुन कसे उधळून लावतात आणि मंदिरात घेऊन आलेल्या प्रतिमाला आता अर्जुन हा प्रियाला आता फाट्यावर मारून कसा वाचवतो आणि नागराजच्या गुंडांना यमाचा दरवाजा दाखवून प्रतिमाचा जीव वाचवून अर्जुन पुन्हा एकदा प्रतिमासाठी धावून येत प्रियाचा डाव कसा उधळून लावतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता अर्जुन आणि सायली दोघेही आता एका पाठोपाठ एक आता मधुभाऊला भेटायला जेलमध्ये आलेले असतात. सायली आता अगोदर आलेली असते. अगोदर आलेली सायली आता मधुभाऊ समोर येताच रडू लागते. मधुभाऊ म्हणतात की अगं बाळा सायली, काय झालं, तुझ्या डोळ्यात पाणी कसं आणि का रडतेस? तेव्हा आता लगेचच सायली मधुभाऊला सांगू लागते. सायली रडतच म्हणते की हे बघा मधुभाऊ, 1.5 वर्षापूर्वी तुम्हाला जेव्हा अटक झाली होती ना, तेव्हा तुम्हाला सोडवण्यासाठी ना मी खूप वकिलांकडे गेले, खूप वकिलांच्या पाया पडले, पण त्यावेळेस एकही वकील माझ्या मदतीला तुम्हाला सोडवण्यासाठी धावून आला नाही मधुभाऊ. आणि त्यानंतर मग नाविलाजाने मला अर्जुन सरांकडे जावं लागलं आणि अर्जुन सरांची मदत घ्यावी लागली. तर आता लगेचच मधुभाऊ म्हणतात की आणि मग जावई बापूंनी शर्थीचे प्रयत्न करून आता मला सोडवण्याचा दरवाजा जवळपास निश्चितच केलाय साऊबाळा. तर आता सायलीला मोठा धक्का बसलेला असतो आणि मधुभाऊ असे का बोलतात, एवढा अर्जुनवरती मधुभाऊंचा विश्वास. तेव्हा आता लगेचच सायली म्हणते की मधुभाऊ, तुम्ही ज्या विश्वासाने, तुमचा जेवढा विश्वास तुमच्या जावयावरती आहे ना, तेवढाच तर पाठीमागून तेवढ्यात अर्जुन तिथे आलेला असतो. आणि लगेच अर्जुनला बघताच मधुभाऊ म्हणतात की जावई बापू, अरे तुम्ही सुद्धा इथे आले का? मला वाटलं की फक्त साऊबाळ एकटीच इकडे आली. तर आता अर्जुन आल्याचे पटकन सायलीला समजते. तेव्हा आता सायलीला पुन्हा मधुभाऊ विचारतात की साऊबाळा काय म्हणत होती मागाशी, सांग ना आता. पण आता साऊ म्हणते काही नाही मधुभाऊ, 1.5 वर्षापूर्वी जुन्या आठवणीला उजाळा देत होते. त्यानंतर आता मधुभाऊंची भेट घेऊन ताबडतोब अर्जुन आणि सायली बाहेर पडतात. पण अगोदर सायली बाहेर पडलेली असते आणि तब्येतीची काळजी घ्या असे म्हणत आता अर्जुन सुद्धा बाहेर पडतो. पण त्याच वेळेस आता अर्जुन हा सायलीला त्याच्या गाडीतून घेऊन जाणार असतो. पण तेवढ्यात सायलीने ॲटोला बोलावून सायली ॲटोमध्ये बसलेली देखील असते. सायली ॲटोमध्ये बसून निघून जाताच इकडे मात्र अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो. सायलीचं ते विचित्र वागणं बघून अर्जुन विचार करतो की मिसेस सायलींना नेमकं झालंय तरी काय? आणि मला भेटायला सुद्धा आज मधुभाऊंची त्यांनी भेट घेतली, पण एकट्याच आल्या, मला बोलावलं सुद्धा नाही. आणि आज अशा का विचित्र वागतायत ह्या? चला आता घरी जाऊन आपण त्यांची समजूत काढूयात. असं म्हणत आता पुन्हा अर्जुन आता घरी येतो. आणि घरी येताच खाली पूर्णाजी, कल्पना सगळ्या जणी बसलेल्या असतात. आणि त्याच वेळेस अर्जुन तिथे सायलीला बघतो, पण सायली आता बेडरूममध्येही नसते आणि खाली कुठेही आता अर्जुनला सायली दिसत नसते. तेव्हा आता अर्जुन कल्पनाला म्हणतो की अगं मम्मा, सायली कुठे दिसत नाहीये. तेव्हा आता कल्पना म्हणते की अरे अर्जुन, सायली बाहेर पडली तुला माहीत नाही का? आणि सायली कुठं गेली हे देखील तुला माहीत नाही का? ते ऐकून आता अर्जुनला मोठा धक्का बसतो. तेव्हा आता कल्पना म्हणते की अरे अर्जुन, सायली तुला डबा घेऊन तुझ्या ऑफिसमध्ये आली होती. तू तिला बघितलं नाहीस का आणि तुला ती भेटली नाहीस का? कल्पनाचे ते आता सगळे प्रश्न ऐकून अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो. सायली ऑफिसमध्ये आली होती आणि आपल्याला डबा घेऊन आली होती, पण ऑफिसमध्ये तर सायली आली नाही आणि आपल्याला भेटली सुद्धा नाही असे आता अर्जुन कल्पनाला सांगतो. पण जेव्हा आता अर्जुन हे कल्पनाला सांगतो त्या क्षणी अर्जुनच्या डोक्यात आता क्लिक झालेलं असतं. दिवसभर तर ऑफिसमध्ये आपण चैतन्यसोबतच होतो आणि आपण मधुभाऊ आणि सायलीच्या
मधुभाऊच्या केसविषयी सायलीबद्दलच बोलत होतो. मग सायली जर ऑफिसमध्ये आली तर मग आपल्याला का नाही भेटली? तेव्हा आता लगेचच अर्जुन विचार करतो की म्हणजे सायलीनं चैतन्याचं आणि माझं बोलणं ऐकलं तर नसेल ना? तेव्हा आता अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो आणि ताबडतोब आता अर्जुन आता विचार करतो की मग सायली कुठं गेली असेल? मधुभाऊंना सायली भेटली, आपल्याला फोन केला, आपण तिकडे गेलो आणि ॲटोमध्ये बसून सायली घरी यायला पाहिजे होती. तेव्हा आता इकडे कल्पना म्हणते की थांब अर्जुन, मी सायलीला फोन करून कुठे आहे विचारते. पटकन आता कल्पनाने सायलीला फोन केलेला असतो तर सायली कुसुमताईकडे गेलेली असते. पटकन आता अर्जुन वाऱ्याच्या वेगाने त्याची गाडी चालू करून कुसुमताईकडे जाऊ लागतो. पण इकडे मात्र भयानक घडलेलं असतं. आणि आता सायली ही कुसुमताईला घरी न जाता डायरेक्ट फोन करून कुसुमताईला सायलीने मंदिरात बोलावलेलं असतं. आणि आता मधुभाऊंना सोडवण्यासाठी देवाकडे आपल्याला प्रार्थना करावी लागेल. कारण आता अर्जुन सरांनी मधुभाऊची केस डिले करण्याचा निर्णय घेतला. आता यातून देवच आपल्याला मार्ग दाखवील असा विचार करून आता सायली देखील मंदिरात निघालेली असते. इकडे आता प्रतिमाला गायब करण्यासाठी प्रियाने किल्लेदाराच्या घरी खूप मोठा प्लान केलेला असतो. आणि आता ही प्रतिमा गायब करण्यासाठी प्रियाने आता नागराजला हाताशी धरून जेव्हा मी प्रतिमाला घेऊन मंदिरात जाईल तेव्हा नागराज काका तुम्ही तुमचे माणसे तिथे पाठवायची आणि त्या माणसांना मी खुणावलं की लगेच प्रतिमाला उचलायचं, गाडीत घालायचं आणि सरळ तेथून प्रतिमाला किडनॅप करून घेऊन जायचं असा प्लान आता प्रियाने बनवलेला असतो. नागराजने सुद्धा आता प्रियाला होकार दिलेला असतो. इकडे मात्र घडतं वेगळंच. आता मंदिरात जाण्यासाठी प्रिया प्रतिमाच्या बेडरूममध्ये जाते. प्रियाने आता प्रतिमाला मंदिरात येण्याविषयी सांगितलेलं असतं आणि लगेचच प्रतिमा म्हणते की ठीक आहे, जाऊ आपण तन्वी मंदिरात. पण रविराजांना विचारलं का? ते सुद्धा येतील आपल्यासोबत. प्रिया म्हणते की अगं ते घरी नाही येत. तेव्हा आता प्रतिमा म्हणते की ते घरातच आहेत. तेव्हा मात्र प्रियाची बोबडी वळालेली असते आणि आता हा किल्लेदाराला जर आपण बरोबर घेतलं तर आपला प्लान काही यशस्वी होणार नाही असे प्रिया समजून चुकलेली असते. पण काही जरी झालं तरी प्रतिमाला आज मंदिरात न्यायचंच आणि तिला तिथून उचलायचंच असा निर्णय आता प्रियाने घेतलेला असतो. प्रिया म्हणते की हे बघ आई, अगं आपण मंदिरात दोघीही जाऊ. मंदिरात खूप वेळ लागणार आहे. बाबांना एवढा वेळ मंदिरात थांबणार नाही. तू काही काळजी करू नकोस. आपण बरोबर जाऊ आणि बरोबर येऊ. प्रियाने आता भयानक डाव साधून अखेर प्रतिमाला मंदिरात घेऊन जाण्यासाठी तयार केलेलं असतं. ताबडतोब आता नाविलाजाने प्रतिमा आणि प्रिया दोघीही मंदिरात जायला येतात. आणि आता मंदिरासमोर येताच आता प्रतिमा आणि प्रिया देवी आईचे दर्शन घेतात. आणि त्यानंतर आता इकडे प्रिया ही बाजूला येते आणि नागराजला फोन करून त्याचे माणसं कुठं आहेत विचारते. नागराज म्हणतो की तिथेच आहेत. तेवढ्यात आता 2 ते 3 गुंड बाजूला उभे असतात आणि प्रिया आता प्रतिमा शेजारी येऊन त्या गुंडांना खुणावते आणि हिला उचलायचं असं सिग्नल देते. इकडे आता बराच वेळ मंदिरात बसल्यानंतर प्रिया आणि प्रतिमा खाली येऊ लागतात. आणि आता त्याच वेळेस सायलीसुद्धा मंदिरात तिथे आलेली असते. आणि आता सायलीने प्रिया आणि प्रतिमाच्या अगोदर दर्शन घेतलेले असते आणि सायली तेथून जाऊ लागताच इकडे सायलीचे लक्ष आता प्रतिमाकडे जाते. तर तेवढ्यात आता ते गुंड प्रतिमासमोर आलेले असतात आणि तेवढ्यात आता सायलीचे लक्ष त्या गुंडांकडे जाते. प्रतिमावरती बराच वेळपासून या 2 माणसांनी पाळत लावली आणि सारखे ते प्रतिमा हत्याकडे बघतायत असे आता सायलीच्या लक्षात आलेले असते. आणि आता एकाच्या हातात चाकू तर दुसऱ्याची दाढी वाढलेली आणि ते भयानक रूप बघून
आता सायली घाबरलेली असते आणि आता प्रतिमावरती पहिला एकदा हल्ला झाला होता आणि पुन्हा प्रतिमावरती हल्ला करायला कोणीतरी आलंय हे आता सायलीच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं आणि ताबडतोब आता अर्जुन सरांशिवाय प्रतिमा त्याला दुसरं कोणीच याच्या ताब्यातून आणि तावडीतून सोडू शकत नाही हे आता सायलीला कळून चुकलेलं असतं. आणि ताबडतोब सायली आता अर्जुनला फोन करते. अर्जुन इकडे कुसुमताईकडे निघालेलाच असतो. रस्त्याने येत असताना सायली आता अर्जुनला सांगते की ताबडतोब मंदिरात या, प्रतिमा आत्यासुद्धा इथेच आहे आणि काही गुंड प्रतिमा आत्यावरती लक्ष ठेवून आहेत. ते ऐकताच वाऱ्याच्या वेगाने गाडी चालवत अर्जुन आता भर मंदिरात आलेला असतो. त्याच वेळेस आता ते गुंड पाळत ठेवून एकटी प्रतिमा कशी बाहेर येते आणि एकटी दिसताच तिला उचलायचे असं त्यांनी ठरवून आता ते अगदी प्रतिमाच्या जवळ येऊ लागलेले असतात. प्रियाने आता प्रतिमाला मंदिराच्या बाहेर आणलेलं असतं आणि आता तिथे कोणी एकांटी म्हणजे तिथे कोणी माणसं नाहीत हे लक्षात येतात प्रिया म्हणते की आई तू थोडा वेळ इथे थांब, मला ताण लागली, मी जरा पाणी पिऊन येते. आणि प्रिया थोडीशी बाजूला जाते आणि त्या गुंडांना खुणावते. तर तेवढ्यात ते गुंड आता प्रतिमाकडे येऊन आता दुसरा गुंड प्रतिमाला मारणार एवढ्यात सायली मोठ्याने ओरडते, अर्जुन सर वाचवा. तर त्याच वेळेस अर्जुनही तिथे आलेला असतो आणि ताबडतोब मोठ्याने ओरडत अर्जुन आता प्रतिमा आत्याकडे धाव घेतो. तर ते गुंड आता अर्जुन आपल्याकडे धावत येत असलेला बघतात आणि ताबडतोब तिथून पळ काढतात. आता झाडाच्या आड लपलेला नागराज देखील ते सगळं बघत असतो आणि अर्जुन आलेला बघताच नागराज हा सशासारखी धूम ठोकून तेथून पसार झालेला असतो. आणि इकडे पाणी प्यायला म्हणून गेलेली प्रिया अर्जुनला बघताच प्रियाची बोबडी वळालेली असते. आणि आता पुन्हा एकदा नागराजच्या गुंडांना आता अर्जुन कुत्र्यासारखी धुलाई करण्यासाठी आता त्यांच्या पाठीमागे पळू लागतो. तर ते गुंड आता धूम ठोकून तेथून पळून जातात आणि आता पुन्हा एकदा अर्जुनने प्रतिमाचा जीव वाचवलेला असतो आणि सायलीमुळेच आज पुन्हा प्रतिमा वाचलेली असते आणि सायली देखील अर्जुनला भेटलेली असते. तर आता प्रतिमाचा जीव वाचवून अर्जुन हा प्रतिमा आणि सायलीला कसे घरी घेऊन जातो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.